अंकिताने आज एवढा सुंदर साजूक तूप घालून शिरा बनवला होता आणि खास म्हणजे त्यामध्ये केळी घातली होती. आणि केळी घातलेला शिरा हा तिच्या दोन्ही म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना खूप आवडत होता. जेव्हा अंकिताने शिरा बनवला त्या शिऱ्याचा वास संपूर्ण घरभर पसरला होता. म्हणून तिच्या सासू सासऱ्यांना समजलं की आज सुनबाईने शिरा बनवलेला आहे नाश्त्यासाठी. तेव्हाच देवपूजा झाल्यावरती दोघेही म्हातारा सासू सासरे किचनमध्ये जाऊन कढईमधून दोघांनाही एक एक प्लेट गरम शिरा घेऊन खाली खाण्यासाठी आणला. परंतु हे जेव्हा त्यांची सुनबाई अंकिताने पाहिलं तेव्हा तिला एवढा राग आला की तिने तिच्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांच्या हातातून ती शिऱ्याची वाटी हिसकावून घेतली आणि दूर फेकून दिली. फेकून दिलेल्या साजूक तुपातल्या शिऱ्याची वाटी दारात उभे असलेल्या तिच्या वडिलांच्या तोंडाला लागली. तेव्हा तिच्या वडिलांनी त्यांच्या मुलीला अशी अद्दल घडवली की तिचा घामच फुटला. सकाळचे 9 वाजले होते. अजूनही सरिताताई झोपलेल्याच होत्या, कारण त्यांची तब्येत बिघडलेली होती. त्यांची सुनबाई सकाळी सकाळी मैत्रिणींसोबत पार्टी करायला गेली होती. जयवंतराव आपल्या पत्नीची उठण्याची वाट बघत होते. शेवटी त्यांनीच आपल्या पत्नीला आवाज दिला, "अगं सरिता, उठ. अजून किती वेळ झोपणार आहेस? अजून बरं वाटत नाही का तुला?" तेव्हा सरिताताई उठल्या आणि घड्याळाकडे बघतात तर आश्चर्याने म्हणाले, "अहो, 9 वाजले. मला तुम्ही का नाही उठवले लवकर? तुम्ही नाश्ता पाणी केला का? आणि मला आता बरं वाटतंय." तेव्हा यशवंतराव हसून म्हणाले, "मुद्दामच उठावले नाही. किती दिवसातून तू आज पहिल्यांदा शांत झोपली होतीस. सुनबाई सुद्धा घरात नाही म्हणून म्हटलं अजून झोपून जावे. तुला आता भूक लागली आहे त्यामुळे मला उठवले." तेव्हा सरिताताई म्हणाल्या, "काय सुनबाई घरात नाही? अहो, मग मला उठवायचं ना. रात्री गोळ्या औषधं खाल्ल्यामुळे मला जागच आली नाही. आता मला सांगा, तुम्हाला नाश्त्यामध्ये काय बनवू? सुनबाई घरात नाही. मी तुम्हाला तुमच्या आवडीची खीर बनवू का?" मग यशवंतराव म्हणतात, "नाही, मला आज साजूक तूप घातलेला आणि त्याच्यावरून काजू बदाम टाकून केळी घातलेला शिरा खायचा आहे. आज तू तुपातला शिरा बनव." सरिताताई उठतात आणि आंघोळ वगैरे आटपून देवपूजा करून किचनमध्ये जातात आणि फ्रीजमधून दूध काढून मस्त तुपामध्ये भाजून घेऊन गरमागरम शिरा बनवतात. आणि शिरा बनवत असताना ते विचार करतात, माझ्या पतिरावांना तर खीर आवडते, का नाही मागितली? खीर तर त्यांच्या खूप आवडीची आहे. मला तर शिरा आवडतो. हसत हसत त्या शिरा बनवतात आणि आपल्या पतीला एका वाटीत शिरा खायला देतात. आणि शिऱ्याची वाटी घेऊन यशवंतराव म्हणतात, "सरिता, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि हे 50 वर्ष आपण दोघांनी एकमेकांसोबत खूप आनंदात घालवलेले आहेत. मी खूप खुश आहे की तुझ्यासारखी भाग्यवान पत्नी माझे जीवनसाथी आहे आणि इतका मोठा प्रवास आपण एकसाथ घालवलेला आहे." कोणत्याही संकटाशिवाय यशवंतराव यांचे बोलणे ऐकून सरिताताई खूप खुश होत्या आणि म्हणतात, "तुम्हाला सुद्धा लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पण तुम्ही मला शिरा बनवायला का सांगितला?" तेव्हा यशवंतराव म्हणतात, "जर मी तुला बनवायला सांगितला नसता तर तू स्वतःसाठी कधीच बनवला नसता. त्यामुळे मी विचार केला की चला, लग्नाचा वाढदिवस आहे तर सकाळी सकाळी तोंडगोड करूया आणि दिवसाची सुरुवात चांगली करूया." सकाळचे 11 वाजले होते आणि यशवंतराव सरिताताई दोघेही सोबत बसून शिरा खाऊ लागले. दोघेही खूप आनंदात होते. दोघेही जुन्या गोष्टी काढून मोठमोठ्याने हसत होते. आनंदात समाधानी होते. त्याच वेळेस त्यांची सुनबाई अंकिता त्यांच्या खोलीत येते. दोघांनाही असे हसताना पाहून रागाने लालबुंद झाली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, "मी जराशी पार्टीला काय गेले तर तुम्ही दोघांनी स्वतःची मनमानी सुरू केली. अरे, स्मशानात जायचे तुमचे वय झाले आहे आणि तुम्ही पार्टी करत आहात. मोठमोठ्याने हसत आहात. तुमची निम्मी लाकडं मसनात गेली आहे. तुम्हाला रोमांस सुचत आहे का? असं उघड्यावरती रोमांस करताना
थोडी सुद्धा लाज वाटत नाही का? अंकिता तीच तुपातल्या शिऱ्याची वाटी पाहते आणि तिचा राग म्हणते, आणि तुम्ही एवढी कशी हिंमत झाली की मला न विचारता किचनमध्ये घुसण्याची? मला न विचारता किचनमध्ये घुसलात आणि हे काय? तुम्ही एवढं तूप नासवून शिरा बनवला. मी थोड्या वेळासाठी पार्टीसाठी गेले आणि तुम्ही घरात तुमची मनमानी सुरू केली. पूर्ण घरात स्वतःचा कब्जा मारला. ह्या वयात सुद्धा जिभेचे चोचले पुरवता. तुम्हाला माहित नाही का तूप साखर किती महाग झाले आहे? आता माझी मुलं जेव्हा शाळेतून परत येतील तेव्हा मी त्यांना काय खायला देऊ? मी फक्त पार्टी करायला गेले नव्हते, तिकडे मला स्कूलमध्ये सुद्धा कामं होते. मी तिकडे सुद्धा गेली होती. आता मुलं थोड्याच वेळात येत असतील. आता मी त्यांना काय खायला देऊ जेव्हा ते तूप चपाती मागतील? माहीत नाही का तू साखर बदाम काजू किती महाग आहे? तेव्हा सरिताताई शांतपणे म्हणतात, सुनबाई, एकच चमचा तूप घातलेला आहे आणि तुझ्या सासऱ्यांना शिरा खाऊशी वाटला होता, त्याचमुळे मी बनवला आहे. सुनबाई लगेच तोऱ्यात म्हणाली, अरे वा आई, ह्या वयात कोणी शिरा खातं का? आणि हे काय, वरतून तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा इतके नासवले. हे सगळं दृश्य बाहेर उभे असलेले सुनबाई अंकिताचे बाबा दरवाजात आडून आडून पाहत होते. मुलीला माहीत नव्हते की तिचे बाबा बाहेर उभे राहून सगळा तमाशा बघत आहे आणि मुलगी मोठ्या मोठ्या आवाजात सासू सासऱ्यांना कशी बोलत आहे. तेव्हा यशवंतराव म्हणतात, इतकं का ओरडत आहेस? फक्त 2 वाट्या शिऱ्यासाठी थोडं सामान नासवलं म्हणून तू इतकी ओरडत आहेस? आणि तुझ्या कमाईचा बनवला आहे का? माझा मुलगा कमावतो, त्याच्याच कमाईने हे घर चालतं, त्याच्याच कमाईमधून तुम्ही बनवलेला आहे. तू सुद्धा त्याच्या पैशांवरती पार्टी करतेस की? कदाचित तू विसरली आहेस की तुझ्या अगोदर हे घर आमचे आहे. आम्ही सुद्धा आमच्या मर्जीने काहीही खाऊ पिऊ शकतो आणि कुठेही राहू शकतो. तुला अशा प्रकारे बोलण्याचा अधिकार कोणीच दिलेला नाही. आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून अंकिता अजूनच रागाने लालबुंद झाली आणि म्हणाली, हे म्हाताऱ्या, आता हे तुझे घर नाही, माझ्या नवऱ्याचे आहे आणि त्यांच्यानंतर माझे आहे. जर या घरात राहायचे असेल तर माझ्या हिशोबाने राहावे लागेल, नाहीतर तुमच्यासाठी सदैव ह्या घराचे दरवाजे उघडे आहेत. तुम्ही केव्हाही तुमचं गाठोडं बांधून बाहेर निघू शकता. बोलता बोलता अंकिताने शिऱ्याची वाटी यशवंतराव यांच्या हातातून हिसकावून घेतली आणि मागे न बघता दूर फेकून दिली. तेव्हाच त्या गरमागरम शिऱ्याचे कण तिच्या बाहेर उभ्या असलेल्या बाबांच्या तोंडावर उडतात. पुढे अंकिता ओरडून म्हणते, तुमचे अजून 2 मुलं आहेत की? मोठी सून आहे, याचा अर्थ आयुष्यभर तुमची सेवा करत राहू का? छोट्या मुलांचं सुनेचं काहीच कर्तव्य नाही का? छोटी मुलं तर बाहेरच्या देशात बसून आयुष्य आनंदात जगत आहे आणि सगळे कामं मला करावे लागत आहे. मी तुमचा ठेका घेतलेला नाही किंवा उचललेला नाही. तेव्हा यशवंतराव शांत आवाजात म्हणतात, सुनबाई, आम्ही असे जगावे काय केले की तू एवढी भडकलेली आहे? फक्त शिरा तर बनवला आहे, तो सुद्धा एकाच वाटीचा बनवलेला आहे. यावर अंकिता अजूनच ओरडून म्हणाली, मग मला न विचारता का बनवला तो शिरा? आणि जर बनवायचाच होता तर माझी येण्याची वाट पाहिली असती का? तुम्हाला राहवत नाही का? हे बघा, इथून पुढे माझ्या स्वयंपाकघरात मला विचारल्याशिवाय पाऊल ठेवले तर मी तुमच्यासाठी चांगले होणार नाही. ह्या घराची मी मालकीण आहे आणि तुमचा मुलगा माझा पती आहे आणि मी त्याची बायको आहे आणि माझ्या नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर त्याच्या बायकोचा हक्क असतो, नाही की तुमच्यासारख्या म्हाताऱ्यांचा. मी जसे म्हणेल तसे तुम्हाला करावे लागेल. मी जे म्हणेल तीच पूर्व दिशा. एवढे बोलून अंकिता आपल्या खोलीत निघून गेली. यशवंतरावांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ते आपल्या नशिबाला दोष देऊ लागले. सरिताताई आणि यशवंतराव यांना 3 मुलं होती. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती, तरी दुसऱ्यांच्या बरोबरीने त्यांनी आपल्या 3ही मुलांना खूप चांगल्या प्रकारे खूप चांगलं शाळेमध्ये घालून खूप मोठे मोठे शिक्षण देऊन त्यांना शिकवलं होतं. 2 छोटी मुलं डॉक्टर झाली आणि मुलगा मोठा निलेश आर्मीमध्ये कामाला लागला होता. दोघीही नवरा बायको आपल्या मुलांची प्रगती पाहून
खूप आनंदात होते. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य आपल्या मुलांवरती खर्च केले होते. तिन्ही मुलांनी प्रेमविवाह केला होता. दोन्ही छोटी मुलं आपल्या बायकोसोबत परदेशात निघून गेले होते आणि तिथेच हॉस्पिटलमध्ये नोकरी करू लागले होते. मोठा मुलगा निलेश आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम करत होता परंतु त्याच्या 2 छोट्या मुलांना आपल्या आईवडिलांची एवढी सुद्धा पर्वा नव्हती आणि अंकिता याचीच खुन्नस आपल्या सासू सासऱ्यांवर काढत होती. आपल्या सासू सासऱ्यांना ती खूप त्रास द्यायची. यशवंतराव आज अक्षरशः रडत होते आणि स्वतःला दोष देत होते की त्यांनी आपल्या म्हातारपणासाठी काहीच का नाही वाचून ठेवू शकले. ते त्यांनी आपल्या 2 मुलांच्या मेडिकलच्या शिक्षणासाठी आपले घर सुद्धा विकले होते आणि आज ही परिस्थिती झाली होती की मुलगा आणि सुनेच्या तुकड्यांवर जगायला लागत होते. सरिताताई आणि यशवंतराव हाच विचार करत होते की त्यावेळेस अंकिता पुन्हा आपल्या खोलीतून बाहेर आले आणि झटक्यात ओरडत म्हणाली, आता गप्पा मारत बसू नका. हात जो शिरा खाली फरशीवर घरभर पसरलेला आहे त्यामुळे सगळी फरशी खराब झालेली आहे. पटकन ती फरशी साफ करा. अंकिताचे बोलणे ऐकून दोघेही पती पत्नीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. सरिताताई तर डोळ्यात अश्रू घेऊन फरशी साफ करू लागल्या. सगळ्या फरशीला पोछा मारला आणि आपल्या खोलीत जाऊन रडू लागल्या. आणि इकडे अंकिताचे बाबा दरवाजाच्या आडून हे सर्व दृश्य पाहून त्यांनी लज्जेने मान खाली घातली होती आणि ती अंकिताला न भेटताच पुन्हा आपल्या घरी निघून आले. जेव्हा ते घरी आले तेव्हा हॉलमध्ये सोफ्यावर बसलेले त्याच वेळेस त्यांची मोठी सून तिथे आली आणि म्हणाली, बाबा हातपाय धुवून घ्या. धाकट्या सुनेने जेवणाचे ताट आणले आणि म्हणाले, बाबा जेवण गरम आहे, खाऊन घ्या. मग दोघी सुना तिथून निघून गेल्या. काही वेळानंतर त्या दोघी सासऱ्यांना पाणी घेऊन येतात तेव्हा त्या पाहतात की वाढलेले जेवणाचे ताट जसेच्या तसे आहे. दोघी सुना दामोदररावांकडे पाहतात तर ते शून्य ठरलेले होते. काहीतरी खोल विचारात बसलेले असतात. त्यांच्या तोंडून काहीच आवाजही निघत नव्हता. तेव्हा त्या दोघी सुद्धा म्हणतात, काय झाले आहे बाबा? तुम्ही तर ताईंना भेटायला गेले होतात ना, काय झाले आहे तिकडे? सर्व ठीक तर आहे ना? तुम्ही जेवण का नाही केले? जेवण थंड झाले आहे बाबा. जेवण परत गरम करून आणू का? एवढा अभिमान वाटत होता. ते म्हणाले, नाही पोरींनो, असे काहीच नाही. आज मी अंकिताला भेटायला गेलो होतो. तिथे अंकिता आपल्या सासू सासऱ्यांसोबत जनावरांपेक्षा सुद्धा खूप वाईट वागत होती. कोणी माणूस आपल्या शत्रूसोबत देखील इतकं वाईट वागू शकत नाही, इतकी ती वाईट वागणूक तिच्या सासू सासऱ्यांना देत होती. असेल तर कोणी आपल्या पाळीव प्राण्यांसोबत सुद्धा करणार नाही. 2 दिवस एखादा प्राणी आपल्या जवळ राहिला किंवा त्याला आपण पाळलं तरी त्याचा 2 दिवसात आपल्याला लढा लागतो. पण ती आपल्या आईवडिलांना समान सासू सासऱ्यांसोबत इतकं वाईट वागत होती की ते पाहून मी खूप भारावून गेलो. दामोदरराव आपल्या सुनांसोबत बोलत होते की तिथे हॉलमध्ये त्यांची बायको अनिताताई येतात. दामोदरराव आपल्या पत्नीला म्हणतात, आणि त्या ऐकलंस का तू? मी काय तिला शिकवले तर भरपूर, पण तिला माणुसकीचा धडा शिकवायला विसरलो. आपल्या संस्कारात काहीतरी कमी राहिली अनिता. प्रत्येक बापासारखं मला सुद्धा माझ्या लेकीवरती गर्व होता की जिथे जाईन तिथं माझं नाव काढेल, माझी मान उंच करेल. पण ती एवढी खालच्या पातळीला गेली की बोलता बोलता दामोदरराव रडू लागले. तेव्हा त्यांची बायको अनिताताई त्यांना म्हणाल्या, मग तुम्ही तिथे तिला कानाखाली का नाही मारली? तिला ओरडले का नाहीत? हात पकडून तिला इथे का नाही आणले? इथे आणले असते तर मी तिला समजावले असते. तेव्हा दामोदरराव म्हणाले, अगं अनिता, ती आपल्या सासू सासऱ्यांसोबत इतकं गलिच्छ भाषेत आणि मोठ्या आवाजात बोलत होती की मला आतमध्ये सुद्धा जाऊन त्यांच्या नजरेला नजर मिळवायला सुद्धा लाज वाटत होती. मी तिचा बाप आहे. मी आता तुम्हाला सांगतोय, मी तर आता तिच्यापासून कोणतेही संबंध ठेवणार नाही. आजपासून त्या मुलीसाठी माझ्या घराचे दरवाजे कायमस्वरूपी बंद झाले आहेत. आणि माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही लोक सुद्धा तिच्याशी आपले असलेले नाते संपवा. यापुढे ती माझ्या घरी येता कामा नये आणि तुम्ही सुद्धा तिच्या घरी जाऊ नका. ही माझी तुम्हा 2 सुनांना आणि माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना हात जोडून विनंती आहे. जशी ती माझी मुलगी नाही तशीच तुमची ही बहीण ननंद सुद्धा नाही. दामोदररावांचे बोलणे ऐकून अनिताताई म्हणाले, नाही, असे बोलू नका.
असे बोलून कसे चालेल? आपण तिचे आईवडील आहोत. आपण मोठे झाले आहोत. आपल्याला लहानांना योग्य मार्गावर आणावेच लागेल. हे आपले कर्तव्य आहे. आपण तिला एक संधी देऊया. तेव्हाच मोठी सून म्हणाली, बाबा, आई बरोबर बोलत आहे. पुढच्या आठवड्यात भाऊबीज आहे. तेव्हा ताई तिच्या दादांना ओवाळण्यासाठी येईल. तेव्हा आपण त्यांना नक्कीच धडा शिकवूया. आता तुम्ही हे सगळं आमच्यावर सोडून द्या. तुम्ही अजिबात काळजी करू नका. दामोदरराव बोलू लागले, अनिता, मला आज स्वतःला खूप असह्य जाणवत आहे. मी माझ्याच मुलीला जगातला सगळा आनंद दिला. तिचे सगळे हट्ट पुरवले. तिचा खूप लाड केला. तिला सगळं काही दिलं, पण चांगला माणूस बनवू शकलो नाही. अनिता ताईंनी आपल्या पतीला म्हणजे दामोदररावांना दिलासा दिला, आधार दिला आणि मनाला सोडा. अहो, ही वेळ आता तुटण्याची नाहीये. भाऊबीजेच्या दिवशी आधी अंकिताला इकडे घेऊन या. मग पुढे काय करायचं ते आपण ठरवून तिला असा धडा शिकवू की तिला आयुष्यभर पुरेल आणि लक्षातही राहील. मला विश्वास आहे की तुम्ही तिला व्यवस्थित समजावून सांगशाल. चला आता 2 घास खाऊन घ्या. आपल्या बायकोचे बोलणे ऐकून दामोदररावांना खूप चांगले वाटले. पुढच्या आठवड्यातच दामोदरराव आपल्या मुलीच्या अंकिताच्या सासरी जातात आणि यशवंतराव आणि सरिताताई यांना हात जोडून नमस्कार करतात. ते त्यांना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस करतात आणि आपल्या मुलीला अंकिताला दिवाळीसाठी भाऊबीजेसाठी आपल्या घरी नेण्यासाठी परवानगी मागतात. म्हणतात की जर तुमची परवानगी असेल तर मी अंकिताला तिच्या माहेरी घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. वर्षातून येणारा हा सण आहे आणि हा सण मुलींशिवाय तर अपूर्णच आहे. मुलीशिवाय हा सण साजरा करू शकत नाही. तेव्हा अंकिता येते आणि आपल्या सासू सासऱ्यांकडे रागाने पाहते आणि आपल्या बाबांना म्हणते, बाबा, आपल्या घरी जाण्यासाठी कसली आणि कोणाची परवानगी? तुम्ही यांच्याकडून का परवानगी मागत आहात? दामोदरराव आपल्या मुलीला खूप राग येतो. ते म्हणतात, यांना विचारणार नाही तर मग आणखी कोणाला विचारणार? जावई बापू तर घरात नाही आणि जरी ते घरात असले तरी मी तुझ्या सासू सासऱ्यांचीच परवानगी मागितली असती. त्यांच्या परवानगीशिवाय मी तुला इथून घेऊन गेलोच नसतो. यावर अंकिता काहीच बोलत नाही आणि नाही तिचे सासू सासरे काही बोलत. इकडे माहेरच्या घरी पोहोचतात अंकिताला खूप आनंद होतो आणि आपल्या दोन्ही वहिनींचा ती जाऊन गळ्यात पडते. घरी आल्यानंतर तिला सगळे दिसतात, पण आपली आई तिला दिसत नाही. त्यामुळे ती तिच्या बाबांना म्हणते, बाबा, आई कुठे दिसत नाही? तेव्हाच तिचे बाबा दामोदरराव म्हणतात, वरती तिच्या रूममध्ये असेल. अंकिताचे आपल्या आईवरती खूप प्रेम होते, परंतु आज तिला तिची आई दिसली नाही म्हणून तिला खूप चिंता वाटू लागली होती. ती चिंतेत असतानाच कोणीतरी रूममधून तिला कोकणाचा आवाज आला होता. त्यामुळे ती त्या रूमकडे गेली, जिथे खूपच अंधार होता. ती रूम एक अडगळीची रूम होती, जिथे घरातल्यांना न वापरण्याच्या वस्तू टाकून दिल्या होत्या आणि तिची आई त्या रूममध्ये तिला दिसली होती. अंकिता आपल्या वहिनींना म्हणाली, वहिनी, हा काय प्रकार आहे? माझ्या आईला स्टोरूम मध्ये का बसवले आहे? तेव्हा तिच्या दोन्ही वहिनी म्हणाल्या, म्हातारी जिवेचा खूप चोचला वाढला आहे. दिवसभर काही ना काही खात असतात आणि मग पोटात दुखते, उलटे होतात. त्यामुळे आम्ही त्यांना या रूममध्ये बंद केले आहे. पूर्ण घरात दुर्गंधी पसरलेली आहे. ह्या रूममध्ये राहिल्या तर दिवसभर उलट्या करत राहिल्या तर आम्ही काहीच हरकत नाही. आपल्या भावाच्या बायकोंचे बोलणे ऐकून अंकिता म्हणाली, वहिनी, म्हातारपणात वेगळं खाण्यापिण्याचं मन होत नाही का? अहो वहिनी, आईची तब्येत खराब झाली होती तर तिला औषध दिले असते, नाहीतर तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले असल्यास. पण तिला या स्टोरूम मध्ये असं बंद करून का ठेवलं आहे? आणि तुम्हाला बाबा सुद्धा काहीच म्हणाले नाही का? अंकिताचे बाबा दामोदरराव म्हणाले, पोरी, काय सांगू तुला आता? इथे सुनांचं राज्य आहे. त्यांच्याशी स्मरणशी चालले आम्हाला म्हाताऱ्यांना कोण विचारते ग? अंकिता रागातच म्हणाली, का बाबा? हे घर तर तुमचे आहे ना? हे घर तुमचं सुद्धा नाही का? पहिले तर हे तुमचे घर आहे, मग दादा वहिनीचे. अंकिताचे बोलणे ऐकून तिची छोटी वहिनी म्हणाली, ताई, तुम्ही तर शांतच बसा. तुम्ही तर पाहुण्या म्हणून आले आहात. मग तुमचा सणसुदीचा कार्यक्रम भावाला ओवाळा, दिवाळीची साडी घ्या आणि शांतपूर्व आपल्या घरी निघून जा. आमच्या घरात लक्ष घालू नका. तेच तुमच्यासाठी योग्य होईल. मग दोन्ही सुनांनी सासूला स्टोरूम मध्ये बंद केले आणि आपापल्या रूम मध्ये निघून गेल्या. अंकिताचा राग तर 7व्या आसमानावरती पोहोचला होता.
ती रागाने पूर्णपणे लालबुंद झाली होती आणि दरवाजावर लात मारून आपल्या आईला बाहेर काढले. आपल्या आईला औषध पाणी दिले आणि गरमागरम जेवण भरवून लागली. अंकिता आपल्या आईबाबांना म्हणाली, आई बाबा, तुमच्या दोन्ही सुनांना थोड्या मोठ्यांशी कसं बोलायचं, वागायचं याची अजिबात अक्कल नाहीये. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना अजिबात संस्कार केलेले नाही. त्या आईवर इतका अत्याचार करत होत्या, तर तुम्ही का काही नाही बोलले, का काही केलं नाही? दोन्ही दादा सुद्धा काय बोलले नाही का? त्यांच्या बायकांनी त्यांच्या नवऱ्याला फुगवलेले असेल, पण तुम्ही का इतका अत्याचार सहन करत आहात? ह्या घरावरती पहिला हक्क तुमचाच आहे. तुम्हीच हे घर उभं केलेलं आहे. तुम्हीच दादाला आणि मोठ्या दादाला देखील शिकवलेलं आहे आणि त्यामुळेच ते आज इतके पैसे कमवू शकत आहे. तुमच्यामुळे आज जी काही परिस्थिती आहे ती आहे. मग त्या दोघी अशा का वागतात? तर तुम्ही त्यांच्या कानाखाली मारायला हवी होती. आपल्या मुलीचे अंकिताचे बोलणे ऐकून दामोदररावांनी तिच्या जोरात कानाखाली मारली. अंकिताला 2 मिनिटं काहीच कळालेले नाही. ती हैराण झाली आणि दामोदररावांना म्हणाले, अहो बाबा, काय झाले? चुका तर वहिनींनी केलेल्या आहे आणि तुम्ही मलाच का मारतात आहात? काय झाले आहे बाबा? तुम्हाला मला का मारायले? यावर दामोदरराव म्हणाले, त्या दिवशी जेव्हा तुझ्या सासूबाईंनी थोडासा शिरा बनवला होता तेव्हा तू किती तमाशा घातला होतास. त्याच वेळेस तुला लाज नाही वाटली का? दरवाजाच्या फटीतून मी सगळा तमाशा पाहत होतो. तिथूनच मी तुझ्या नालायकपणा पाहून माघारी फिरलो. अगं, मी तर तुला भेटायला आलो होतो, पण तुझा तो धिंगाणा पाहून मी स्वतःला कम नशिबी समजू लागलो. अगं, नशीब समज की तुला देवासारखे सासू सासरे मिळालेले आहेत आणि तू त्यांच्यासोबत अशी वागत होतीस. त्यांना जेवणासाठी तिळतिळ मारतेस, त्यांना तडफडत ठेवतेस, त्यांना किचनमध्ये तुझ्या परवानगीशिवाय येण्याचा जाऊन देखील देत नाहीस. त्यांच्यावर स्वतःचा हुकूम चालवतेस. नको नको ते काम त्यांच्याकडून करून घेतेस. ही कोणती पद्धत आहे? थोडा वेळ मोठ्यांशी वागायची असं त्यांनी स्वतःचा मुलगा तुला दिला आहे आणि जर त्याच मुलाला माहीत पडले ना की तू त्याच्या आईवडिलांसोबत अशी वागतेस, तेव्हा तो तुला माफ करेल का? तुला इज्जत देईल का? हा तरी विचार तू करायला हवा होतास. तेव्हा अंकिता रडत मध्येच, मग काय करू बाबा, मी घरातील मोठी सून आहे, याचा अर्थ आयुष्यभर म्हाताऱ्या आईवडिलांची सेवाच करत बसू का? त्यांना अजूनही 2 मुले 2 सुना आहेत. मग त्यांचे कर्तव्य काहीच नाही का? बाबा, जेवढे मला सासू सासऱ्यांनी दिले आहे तेवढेच त्यांची सेवा मी करेल. जेवढं मला सासू सासऱ्यांनी दिलं आहे तेवढंच त्या दोघींना सुद्धा दिलं आहे ना. मग मीच का त्यांचा सांभाळ करायचा? हुकमाचा एक्का करून घेतलाय. आपल्या मुलीचे अंकिताचे बोलणे ऐकून दामोदरराव म्हणाले, पोरी, त्यांचे करणे त्यांच्यासोबत आहे, तुझं कर्म तुझ्यासोबत आहे. जसं पेरल तसंच उगवेल ना आणि तसेच फळ मिळतीलही. मग तू का त्या पापात भागीदारी बनत आहेस? जर ते लोक सुद्धा असेच केले तर तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? तू कधी तुझ्या दिरांसोबत बोलली आहे का की आईबाबांना त्यांच्याकडे घेऊन जा, म्हणून तू असा विचार करत नाहीस? कदाचित असे होऊ शकते की जावई बापू आर्मीमध्ये काम करत आहे, म्हणूनच तू एकटी कशी राहशील म्हणून ते आईबाबांना तुझ्याजवळ सोडून गेले असतील. पण त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला असेल, पण तू गैरसमज करून घेतला आहेस. हे बघ अंकिता, तुझ्या दोन्ही वहिनी आमच्याशी अशा वागल्या म्हणून तुला खूप राग आला, कारण आम्ही तुझे आईवडील आहोत. तसेच तुझे सासू सासरे देखील जावई बापूंचे आईवडील आहेत. मग त्यांना हे कळाल्यावर काय होईल? ते तुला घराच्या बाहेर हाकलून देतील. तेव्हा तर मी तुला माझ्या घरात सुद्धा जागा देणार नाही. मग तेव्हा तू काय करशील? हे बघ, तुझ्या दोन्ही वहिनी आमच्याशी जे काही वागल्या ते सर्व नाटक होतं. तुला समजावण्यासाठी इतके तुझ्या दोन्ही वहिनींनी तुझ्या आईवडिलांच्या मागे पुढे करत असतात. आम्हाला काय हवं नको ते पाहत असतात, आमची सेवा करतात. कधी त्या आमच्याशी मोठ्या आवाजात सुद्धा बोललेल्या नाहीत. खूप संस्कार आहेत तुझ्या आईला आणि मला, आमच्या सुनांना खूप अभिमान वाटतो की आम्हाला अशा मुली भेटल्या आहेत. तसेच ज्यांनी त्यांना असे संस्कार दिले आहेत त्यांच्या आईवडिलांचा देखील आपल्या मुलींना किती अभिमान वाटत असेल. पण आमचे नाही ना नशीब तसे. मी तुझे सगळे लाड पुरवले, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, तुला खूप चांगले संस्कार दिले, पण तुला चांगला माणूस बनवू शकलो नाही. मला आज लाज वाटते. मला तुझा बाप बनून घेताना आणि तुला माझी मुलगी म्हणायचं देखील लाज वाटते.
आपल्या वडिलांचे दामोदररावांचे बोलणे ऐकून अंकिताला आपल्या चुकीची जाणीव झाली. ती लगेचच आपल्या आईवडिलांची माफी मागते आणि म्हणते, माझी चूक झाली आहे बाबा, मला माफ करा, मला क्षमा करा. मी आज आतापासून माझ्या सासू सासऱ्यांसोबत खूप चांगल्या प्रकारे वागेल, एक चांगली सून बनून दाखवेल. एक दिवस तुम्हाला पण माझा अभिमान वाटेल आणि माझ्या सासू सासऱ्यांना देखील माझा अभिमान वाटेल. अशी मी सून होऊन दाखवेल, तुम्हाला मी वचन देते. बाबा, आपल्या मुलीचे अंकिताचे बोलणे ऐकून दामोदररावांना आणि अनिताताई यांना खूप आनंद झाला. अंकिताच्या दोन्ही वहिनी बाहेर आल्या आणि अंकिताची माफी मागितली. तेव्हा अंकिता आपल्या दोन्ही वहिनींना म्हणाली, वहिनी, माफी का मागत आहात तुम्ही? आज तुमच्यामुळेच माझे डोळे उघडलेले आहेत. दिवाळीचा सण साजरा झाला, भाऊबीजेची ओवाळणी झाली. दुसऱ्या दिवशी अंकिता पुन्हा आपल्या सासरी आली. तेव्हा तिचे सासू सासरे आपले सामान पॅक करून कुठेतरी जाण्याच्या तयारीसाठी करत होते. हे पाहून अंकिता म्हणाली, आई बाबा, तुम्ही कुठे चाललेले आहात? तेव्हा यशवंतराव म्हणतात, कुठेही जाऊ, जिथे आसरा मिळेल तिथे राहू, पण इथे राहणार नाही, तुला त्रासही देणार नाही. आम्ही तुझीच येण्याची वाट पाहत होतो, म्हणजे तुझे घर तुझ्या स्वाधीन करता येईल आणि आम्हालाही निघता येईल, नाहीतर आम्ही कधीच निघून गेलो असतो. आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून अंकिता रडू लागली. त्यांच्या पायावरती आपलं नाक रगडून रडू लागली. म्हणाली, आई बाबा, तुम्ही मला सोडून जाऊ नका. तुमच्याशिवाय इथे मला कोण आहे? मी एकटी मुलांना घेऊन कशी राहू? तुम्ही निघून गेल्यावर मी माझ्या नवऱ्याला काय उत्तर देऊ? इथून पुढे असे होणार नाही, मला माफ करा. अंकिता खूपच जास्त रडत होती. तिच्या रडण्यावर तिच्या सासू सासऱ्यांना खूप दया आली. तिने लगेचच त्यांची माफी मागितली होती आणि त्यांनी देखील तिला माफ केले होते आणि म्हणाली, हे बघ सुनबाई, म्हातारपणी आईवडिलांना सगळ्यात जास्त आपल्या मुलांच्या प्रेमाची गरज असते, मागातल्या वस्तूंची नाही. आम्हाला तुझ्याकडून काहीच नको आहे. आम्ही तुला सुद्धा म्हणत नाही की तू आमची सेवा कर, फक्त आमच्याशी 2 शब्द प्रेमाने बोल, एवढीच आमची इच्छा आहे. आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून अंकिताने लज्जेने मान खाली घातली आणि पुन्हा एकदा सासू सासऱ्यांची माफी मागितली आणि त्यांच्या बॅगा उचलून पुन्हा त्यांच्या खोलीत नेऊन ठेवल्या. त्यानंतर अंकिता किचनमध्ये गेली आणि गरमागरम साजूक तुपातला पुन्हा तसाच ड्रायफ्रुट्स घातलेला शिरा बनवून आणला आणि आपल्या सासू सासऱ्यांजवळ घेऊन आली. खूप प्रेमाने तिने आपल्या सासू सासऱ्यांना तो तुपातला शिरा खाऊ घातला. हे पाहून यशवंतराव आणि सरिताताईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. काही वेळाने अंकिताचे बाबा दामोदरराव तिच्या घरी येतात आणि अंकिताला आशीर्वाद देतात. आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करताना पाहून त्यांना त्यांच्या मुलीचा अभिमान वाटतो आणि मग असेही म्हणतात की आता मात्र तू माझी सर्वात चांगली मुलगी आहेस. लगेचच दामोदरराव हे अंकिताच्या सासऱ्यांची आणि सासूची माफी मागतात. माफ करा मला, आमच्या मुलीने आतापर्यंत तुम्हाला जर त्रास दिला, जी चुकीची वागणूक दिली त्याबद्दल, परंतु मी आता तुम्हाला वचन देतो की माझी मुलगी यापुढे कधीही तुम्हाला परत कोणताही त्रास देणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे सांगायची गोष्ट, ती माझी मुलगी आहे म्हणून तिच्या चुकांवरती मी पांघरून न घालता ती काय चुकीचं वागत आहे हे समजावून घेऊन तिला तिच्या चुकीची जाणीव करून तिच्या कर्तव्यांची आठवण करून दिली. आणि हेच संस्कार प्रत्येक आईवडिलांनी आपल्या लग्न झालेल्या मुलीवरती केले पाहिजे. तरच लग्न झालेल्या मुली ही आईवडिलांप्रमाणे सासू सासऱ्यांचा सांभाळ करेल. तर मित्रांनो, आपण आपल्या आईवडिलांचा जसा आदर करतो तसेच ते आपल्याला प्रिय असतात, तसाच आदर आपण आपल्या सासू सासऱ्यांचा सुद्धा करायला हवा. हीच आपली संस्कृती आहे. जर घरात आईवडील असतील, सासू सासरे नसतील, तर त्या घराला घर पण नसतं. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, अंकिताच्या बाबांनी आणि तिच्या वहिनींनी तिला जी अद्दल घडवली ती योग्य प्रकारे घडवली की नाही याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.